नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पण या उमेदवारी अर्ज दाखल प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे। कारण या अर्जामध्ये पक्षाच्या नावासमोर शांतिगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेचं नाव लिहिलंय। त्यामुळे नाशिकमधनं शांतिगिरी महाराज हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत का याची चर्चा रंगतेय। पण पक्षाकडनं अजूनही शांतिगिरी महाराजांना एबी फॉर्म दिला नसल्याची माहिती मिळतेय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिक लोकसभेचे ट्विस्ट केव्हा संपणार आहेत हाच प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। शांतिगिरी महाराजांच्या फॉर्म मध्ये नेमकं नमूद काय आहे? मुकुल यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, पण आज जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांच्या अर्जामध्ये पक्षाच्या नावासमोर शिंदेंच्या शिवसेनेचं नाव आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराज हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाशिकमधनं आहेत का याची चर्चा आता रंगू लागली आहे। परंतु पक्षाकडनं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडनं शांतिगिरी महाराजांना अजून तरी एबी फॉर्म दिला गेलेला नाहीये। सकाळपर्यंत चर्चा अशी होती की शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील। हेमंत गोडसेंची दावेदारी अजूनही कायम आहे। छगन भुजबळांनी जरी माघार घेतलेली असली तरी त्यांच्याही नावाची चर्चा रंगत असते। नाशिकमधनं महायुतीचा उमेदवार कोण हे कदाचित 1 ते 2 दिवसात निश्चित होण्याची आणि जाहीर होण्याची शक्यता असताना आता शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्या अर्जामध्ये त्यांनी पक्षाच्या नावासमोर शिंदेंच्या शिवसेनेचं नाव लिहिलेलं आहे। परंतु पक्षाकडनं अद्याप तरी त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाही। त्यामुळे नाशिकमधनं महायुतीची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याची सध्या कमालीची उत्सुकता आहे। राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। राजाभाऊ वाजे हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।